नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 6 जून 2026. शेतीचं खूप नियोजन केलेलं आहे, रोटायटर करून ठेवलेलं आहे आणि बियाणं देखील आणलं आहे. तर हे इनवेजचं 108 2-3 वर्षापासून हेच लावतो. मला यालाच उतार येतं आहे आणि पांढऱ्या फुलाचं लवकर येणार आहे आणि सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं, सगळ्यालाच चांगला उतार आलेला आहे आणि म्हणून यावर्षी देखील हेच लावणार आहे. हे जवळपास 10 एकर शेतामध्ये हे करणार आहे. तर हे देखील आणलेलं आहे इनवेजचं 108 आहे. आणि त्याच्यानंतर या व्यतिरिक्त काय केलं की एक शिवा म्हणून गेल्या वर्षी ट्रायल घेतलं होतं. ही केसर व्हरायटी आहे, तर ही देखील आणली. तर गेल्या वर्षी देखील हिला चांगला आवडी झाला म्हणून यावर्षी देखील आहे. ही बॅग देखील लावत आहे, त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. आणि गेल्या वर्षी चांगला उतार आला म्हणून यावर्षी ही देखील आणलं आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त काय केलं की यावर्षी एक याच इन्व्हेज कंपनीचं एक आम्ही भवानी म्हणून आणलं बघा. हे जरा ॲडव्हान्स आहे. तर यावर्षी ह्या भवानीला कसा उतार येईल, म्हणजे तिचे कॅरेक्टर काय राहतात, त्याच्यावर येलो मोजेक येतं आहे का, पांढरी माशी येते का, शेंगा फुटतात, हे संपूर्ण तुम्हाला निवेदन सांगणार आहे. चांगली वाटली, उतार आला तर तुम्हाला याचं देखील तुम्हाला सविस्तर निवेदनामध्ये तुम्हाला सांगणार आहे. परंतु माझं तर म्हणणं आहे, मी स्वतः हे अनुभवलेलं आहे बघा. आपण शेतकऱ्यांनी काय करायचं, आपला अनुभव घ्यायचा. आपल्याला ज्या बॅगला त्या उतार आला, शेजाऱ्याला आला, पाहुण्याला आला, नातेवाईकाला आला, आपल्या भागात जे चांगला आला तशाच बॅग निवडायचा. मी देखील 3 वर्षापासून हेच लावतो. हे करत असताना कापूस देखील आता म्हणजे आज देखील कापूस करणार आहे. आजही 6 जूनला मी धूळ पेरणी करत आहे कापसाची, त्याचा मी व्हिडिओ थोड्या वेळाने देणार आहे. पण हे बघा, सोयाबीनचं खत देखील आणला, TSP आणला आहे. TSP कशामुळे की हे खत सगळ्यात महत्त्वाचं. 1300 रुपयालाच बॅग आहे, म्हणजे फॉस्फेट आहे हे, म्हणून हे खत देखील पेरायलो. नसं काय होईल, खताच्या किमती खूप गगनाला भिडलेल्या आहेत. आणि आम्ही सोयाबीन हरभरा करतो, त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण जास्त असल्यामुळं आम्ही हे ट्रिपल सुपर फॉस्फेट हे खत वापरायलो आणि हे खूप चांगला खत आहे म्हणून हे देखील वापरत आहेत. सरासरी ही जी शिवाय आहे ना, ही केसळ आहे. सरासरी केसळ व्हरायटीला 2च असे दाणे असतात, पण ही जी शिवाय आहे ही केसळ असून याला ना 3 दाणे येतात. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचे विशेष आहे. जाड आहे, ठोकर आहे, पांढऱ्या फुलाची आहे म्हणून ही देखील सांगू इच्छितो. आणि इनवेजचं दरवर्षीप्रमाणे मी लावतो म्हणून त्याचा मला स्वतःचा अनुभव आहे. तुम्ही देखील करू शकता. देखील ना 100 दिवसालाच येते आणि 108 देखील 100 दिवसालाच येते. तर काय होतं, एखाद्या पाऊस चालू राहिला तर 1-2 दिवस मागं पुढं होत आहे. पण यावर्षी ह्या इनोजी 108 मधूनच हे काय ॲडव्हान्समधून ही भवानी एक बॅग आणलेली आहे. तिचं मी तुम्हाला सविस्तर माहिती परत जशी तिथं शेंगा लागल्याच्यानंतर सविस्तर माहिती दिली जाईल. आणि शेतकऱ्याला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, पाऊस पडल्याच्या नंतर जमिनीमध्ये ईदभर ओल गेल्याच्यानंतर तुम्ही सोयाबीन पेरणीचा निर्णय घ्या. कारण की काय होतं, 4 बोट हे तुम्ही 4 बोट 8 बोट गेली आणि तुम्ही पेरणी केली तर तुमचं सोयाबीन खरखरीला पडतंय. मग त्याच्यामध्ये जर्मिनेशन होत नाही, बुरशी येते. म्हणून